ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आणि आज आपण बघत आहोत तनमनी हार. अतिशय रॉयल असा तनमनी हार आपण घरी असलेल्या सामानांपासून बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्यामध्ये खूप साऱ्या लेयर्स आपण मोत्यांच्या लावणार आहोत कनेक्टर्समध्ये, आणि ते कनेक्टर्स सुद्धा आपण घरच्या घरी बनवलेले आहेत. म्हणजे कोणतीच गोष्ट आपल्याला बाहेरून विकत आणायची गरज नाही. घरी जे आपले मोती आहेत, दोरा आहे, त्यांच्यापासूनच आपण हे आजचा तनमनी हार हे डिझाईन बनवणार आहोत. तर तनमनी हार मधला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे कनेक्टर्स, कारण त्यामधून आपल्याला मोत्यांच्या ज्या माळा असतात त्या गुंफायच्या असतात. ते बनवण्याची सुरुवात केलेली आहे. त्यासाठी आपण सुईमध्ये घेतले आपले 3 मिलीमीटर साईजचे 4 मणी आणि त्यांना फुलासारखा आकार करण्यासाठी गाठ मारून घेतली आणि आपला धागा पुढच्या 2 मोत्यातून काढून हा एक्स्ट्रा धागा कट केला. आता ह्या ठिकाणी आपल्याला 3 फुलांची लाईन किंवा साखळी हवी आहे, म्हणून पुन्हा आपण सुईमध्ये 3 मणी घेतले. इथे आपलं दुसरं फूल तयार झालेलं आहे. ह्या दुसऱ्या फुलाच्या शेवटच्या मण्यापर्यंत आपण सुई आणली आणि त्या ठिकाणी आता आपण तयार करत आहोत तिसरं फूल. तर ते तिसरं फूल तयार करण्यासाठी आपण सुईमध्ये घेतले पुन्हा 3 मणी. हे मणी आपण 3 मिलीमीटर साईजचे वापरतोय. कनेक्टर्स बनवत आहोत ज्यामध्ये आपल्या मोत्यांच्या माळा आपण गुंफणार आहोत. आणि आपण बघत आहात मोत्यांचे हार पार्ट 1 डे 47 महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने. तनमनी हार हा मुख्यतः त्याच्या रचनेसाठी ओळखला जातो, ज्यामध्ये दोऱ्यांनी जोडलेल्या मोत्यांच्या नाजूक रांगा आणि मध्यभागी एक रत्नजडित पेंडंट असं त्याचं स्वरूप असतं. ह्या दोऱ्याने जोडलेल्या ज्या अनेक रांगांचं जे डिझाईन आहे त्या जोडण्यासाठी कनेक्टर्सची गरज आहे. तर ते कनेक्टर्स आपण तयार करत आहोत. हे कनेक्टर्स हे मेटलचे असतात, पण आपण आपल्या ओखास क्रिएशन वरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये नेहमीच घरच्या घरी बनवता येतील असे दागिने बघतो, म्हणून आपण मोत्यांचे कनेक्टर्स बनवत आहोत. आता आपली जी फुलांची लाईन झालेली आहे तयार, त्यांच्या मध्यभागी आपण 2 मिलीमीटर साईजचे गोल्डन बीड्स लावून घेत आहोत. तर ते लावताना एका मोत्यातून सुई पास करून त्याच दिशेने 2 मिलीमीटर साईजचा गोल्डन बीड असलेली सुई आपण पुढच्या मोत्यातून पास करतो आणि अशा प्रकारे आपल्या प्रत्येक फुलाच्या मध्यभागी एक एक गोल्डन बीड आपण प्लेस केलेला आहे. आता हा आकार आपण सिक्युअर करण्यासाठी व्यवस्थित गाठ मारून घेणार. आपली सुई पुढच्या 2-3 मोत्यांमधून पास करणार आणि मग आपला धागा कट करणार आहोत आणि हे तयार झालेलं आहे आपलं कनेक्टर. अशीच आपण 12 कनेक्टर्स तयार करणार आहोत आणि ह्या कनेक्टरचा उपयोग आपण मोत्यांच्या रांगा आपल्या पेंडंट सोबत जोडण्यासाठी होणार आहे. तर अशी आपण त्यांची रचना करणार आहोत आपल्या हारामध्ये. तर ती रचना आपण आधीच करून बघत आहोत आणि हेच आपण फॉलो करणार. जेही आपण इथे डिझाईन तयार करतोय तेच डिझाईन आपण फॉलो करणार आहोत. तर त्यासाठी एका पेंडंटची गरज आहे आपल्याला मध्यभागी लावण्यासाठी. ते पेंडंट आता आपण तयार करत आहोत. हे पेंडंट तयार करण्यासाठी आपण घेतलेले आहेत 6 मिलीमीटर साईजचे मणी. व्हाईट पर्ल्स आहेत, ते व्हाईट बीड्स आपण म्हणू शकतो, कारण आर्टिफिशियल पर्ल्स आहेत. आणि त्यांचा फुलासारखा आकार तयार करण्यासाठी एक गाठ मारून घेतली. गाठ 2-3 मारल्यानंतर पुढच्या 2-3 मोत्यांमधून सुई पास केली आणि मग हा जो एक्स्ट्रा धागा आहे तो आपण कट केला. आता तनमणी म्हणजे मोत्यांच्या रांगा आणि मध्यभागी रत्नजडित पेंडंट. तर हा रत्नजडितचा लूक आणण्यासाठी आपण ह्या ठिकाणी 6 मिलीमीटर साईजचे लाल रंगाचे क्रिस्टल बीड घेतलेले आहेत आणि ते आपण प्रत्येक फुलाच्या मध्यभागी अशा प्रकारे जोडून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपलं पहिलं फूल तयार झालं. रत्नजडितपणाचा लूक आणण्यासाठी आपण क्रिस्टल बीड जोडून घेतला. आता अशी 3 फुलं आपण एकमेकांना जोडून पेंडंट तयार करणार आहोत, कारण तनमनीचं जे पेंडंट असतं ते थोडं भारदस्त असतं. तर त्या भारदस्तपणाचा लूक आणण्यासाठी आपण 3 फुलं एकमेकांना जोडून असलेलं पेंडंट तयार करत आहोत. त्यासाठी आपण आपली सुई आपल्या शेवटच्या एका मण्यापर्यंत आणली आणि त्यानंतर त्या सुईमध्ये आपण घेणार आहोत पुन्हा 5 आपले मणी, कारण आपल्याला आता त्या पहिल्या फुलाच्या शेजारी दुसरं फूल तयार करायचंय 5 मण्यांचं. तर असे 5 मणी सुईत घेतल्यानंतर त्या
5 मण्यांपैकी जो पहिला मणी आहे त्या पहिल्या मण्यातून सुई आपण अशा प्रकारे पास करणार, म्हणजे इथे आपल्याला 5 मण्यांचं फूल आपल्या पहिल्या फुलाच्या शेजारी तयार झालेलं दिसत आहे. आता ह्या फुलाला मजबूती आणण्यासाठी सुई बाजूच्या 2-3 मोत्यांमधून पास करणार आणि नंतर ह्या फुलाच्या मध्यभागी सुद्धा आपण एक लाल रंगाचा 6 मिलीमीटर साईजचा क्रिस्टल बीड बसवून घेत आहोत, कारण आपल्याला रत्नजडित पेंडंटचा लुक तयार करायचा आहे म्हणून. तर आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल की आपण आपल्या मोत्यांच्या बांगड्या ह्या सिरीजला आपण सगळ्यांनी दिलेल्या अतिशय चांगल्या प्रतिसादानंतर आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये घेऊन आलेलो आहोत. सिरीज मोत्यांचे हार, आणि जसं आपण प्रत्येक सिरीजमध्ये आत्तापर्यंत बघितलेलं आहे, ठुशी सिरीज, पैंजण सिरीज, मोत्यांच्या सारीपिन सिरीज आणि त्यानंतर मोत्यांच्या बांगड्या सिरीज, ह्या प्रत्येक सिरीजमध्ये आपण जशी 10-10 डिझाईन्स बघितलेली आहेत त्या दागिन्यांची, तशीच आपण मोत्यांचे हार ह्या आपल्या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत. मोत्यांच्या हारची 10 डिझाईन्स, म्हणजेच आजचा हा आहे आपला मोत्यांचे हार पार्ट 1 आणि डे 47 महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने. तर इथे आपण 3 फुलं एकमेकांना जोडलेलं पेंडंट तयार करून घेतलेलं आहे. तिसरं फूल तयार झालेलं आहे. तिसऱ्या फुलामध्ये सुद्धा आपण एक लाल रंगाचा क्रिस्टल बीड लावून घेतला आणि ह्या पेंडंटला मजबूती येण्यासाठी आपली सुई आपण त्या फुलाच्या भोवतीच्या मोत्यांमधून पास करून घेणार, म्हणजे आपलं हे पेंडंट व्यवस्थित अगदी त्याचा आकार न बदलता तसंच्या तसंच राहणार आहे. आपण हे पेंडंट कसंही वापरलं तरी, कारण सुई आपण अशा प्रकारे आजूबाजूच्या मोत्यांमधून पास करून घेणार आहोत. आणि तसंही आपण ज्या 4 मोत्यांच्या माळा गुंफणार आहोत आपल्या कनेक्टर्सच्या मदतीने, तर तेव्हा 4दा सुई आपल्या ह्या पेंडंटमधून पास होणार आहे, म्हणजे मजबूती खूपच जास्त येणार आहे आपल्या पेंडंटला. तर इथे फक्त फुलांच्या मध्यभागी सुद्धा आपण रेड बीड लावून ते सुद्धा पेंडंट छान दिसतंय, पण आपल्याला अजून त्याला रॉयल टच द्यायचा आहे, रत्नजडित भारदस्त असं डिझाईन वाटलं पाहिजे. म्हणून आपण काय केलंय, 2 फुलांच्या मधला जो गॅप आहे त्यामध्ये सुद्धा हे लाल 6 मिलीमीटर साईजचे क्रिस्टल बीड लावून घेतले, म्हणजे आपलं हे अतिशय रॉयल भारदस्त असं पेंडंट तयार झालेलं आहे. तर इथे आपलं पेंडंट आणि आपले कनेक्टर्स यांची आपण अरेंजमेंट करून घेतलेली आहे. तसेच आपण मोती गुंफणार आहोत त्या अरेंजमेंटमध्येच. या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे आपले मणी गुंफण्याची. त्यासाठी एका दोऱ्याला आपण कडी जोडून घेतली व्यवस्थित गाठ मारून, आणि त्यानंतर त्या कडी असलेल्या दोऱ्यामध्ये आपण 6 मिलीमीटर साईजचे मणी ओवून घेतले, आणि हे जे मणी आहेत ते कॉमन राहणार आहेत आपल्या 4ही मोत्यांच्या लाईनसाठी. आता त्यानंतर आपली पहिली मोत्यांची लाईन आपण सुरू केलेली आहे. तर सुरुवातीला ह्या ठिकाणी वर त्रिकोण आकार येणार आहे, कारण त्यानंतर 4 लाईन सुरू होणार. तर त्या त्रिकोण आकारासाठी आपण 3 तांदूळ मणी ओवून घेतले आणि त्यानंतर एक सीड बीड लाल रंगाचा कनेक्टर आणि पुन्हा एक लाल रंगाचा सीड बीड, अशी अरेंजमेंट आपण त्या दोऱ्यामध्ये ओवून घेतली. आता कनेक्टर जेव्हा आपण गुंफलाय ह्या दोऱ्यामध्ये, तेव्हा आपण बघितलं पहिल्या मण्यातून आपण सुई टाकलेली आहे, कारण ह्या कनेक्टरमध्ये जे 4 लाईनशीर मणी आहेत त्या 4 मण्यांमध्ये 4 आपण मोत्यांच्या लाईन गुंफणार आहोत. तर हे पूर्ण डिझाईन कसं तयार होणार आहे शेवटी हे बाजूला आपल्या छोट्या बॉक्समध्ये आपण बघू शकताय. तर तसं डिझाईन तयार करण्यासाठी आपली ही पहिली लाईन आपण सुरू केलेली आहे, आणि ही पहिली लाईन आपण जी कनेक्टर्सची अरेंजमेंट केली त्यानुसार आपण आपल्या पेंडंट पर्यंत करत आणणार आहोत. दरवेळेस आता पहिल्या कनेक्टर नंतर आपण आपल्या सुईमध्ये 7-7 तांदूळ मणी घेणार, त्यानंतर लाल सीड बीड, कनेक्टर आणि पुन्हा लाल सीड बीड, अशी अरेंजमेंट करत करत आपण आपल्या पेंडंट पर्यंत ही लाईन आणत आहोत. अशा 4 मोत्यांच्या लाईन आपण आपल्या कनेक्टरच्या मदतीने गुंफून घेणार आहोत, आणि त्यासाठी पहिली लाईन आपण तयार केलेली आहे. पेंडंट पर्यंत आणली आपण लाईन, त्यानंतर आपल्या 7 तांदूळ मण्यानंतर एक लाल रंगाचा सीड बीड गुंफून घेतला, आणि त्यानंतर आपली सुई पेंडंट मधून
आपण पास करत करत पेंडंटच्या दुसऱ्या टोकापर्यंत आणत आहोत, कारण दुसऱ्या टोकापासून आपण पुन्हा आपली पहिली जी लाईन आहे कनेक्टर्सच्या मदतीने ती तयार करणार आहोत. तर आता इथे सुई आपल्या शेवटच्या मण्यापर्यंत आपण आणली आपल्या पेंडंटच्या, आणि तिथून आता आपली पहिली लाईन पेंडंटच्या दुसऱ्या बाजूला आपण गुंफत आहोत. तर सुरुवात आपण तशीच करणार, जशी आपण त्या बाजूला केली तशीच सेम ह्या बाजूला लाईन करणार. म्हणून आपण आधी सीड बीट घेतला एक लाल रंगाचा, त्यानंतर 7 तांदूळ मणी घेतले, त्यानंतर पुन्हा एक लाल रंगाचा सीड बीड, कनेक्टर, सीड बीड, असं करत करत आपण पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत आपली ही लाईन गुंफत आणली. आणि शेवटी तांदूळ मणी 3 घेतले आणि त्यानंतर आपले 6 मिलीमीटर साईजचे आपले मोती ओवून त्या बाजूला सुद्धा एक कडी आपण जोडून घेतली. म्हणजे आता 2 टोकांना 2 कड्या आलेल्या आहेत. दरवेळेस नवीन लाईन जेव्हा ही आपली तयार होणार आहे, म्हणजे आपण ज्या 4 लाईन करणार आहोत, तर दरवेळेस आपण कडीपर्यंत तो दोरा आणणार, कडीला एकदा अशी गाठ मारून घेणार, पुन्हा त्या मण्यांमधून आपली सुई पास करणार, जसं आपण आत्ता करणार आहोत तशी. आणि दरवेळेस तीच सुई आणि तोच धागा, जेव्हा जेव्हा आपला धागा कमी होईल तेव्हा तेव्हा त्याच धाग्याला नवीन धागा जोडून तीच सुई आणि तोच एक धागा आपण दरवेळेस प्रत्येक नवीन लाईनला कडीपर्यंत आणून कडीला गाठ मारून पुन्हा त्या मोत्यांमधून पास करून 4 लाईन आपल्या तयार करून घेणार आहोत. तर इथे पहिली लाईन झालेली आहे तयार. आता दुसरी लाईन आपण तयार करत आहोत. दुसरी लाईन करताना सुरुवातीला आपण त्रिकोण शेप आपण बघितला, तर तसा त्रिकोण येण्यासाठी आता आपण 3 तांदूळ मणी न घेता 2च तांदूळ मणी घेणार आणि 3 सीड बीड घेणार, आणि मग अशी सुई आपण आपल्या कनेक्टरच्या दुसऱ्या मोत्यामधून पास करणार. म्हणजे आपली कनेक्टरच्या दुसऱ्या मोत्यामधून दुसरी मोत्यांची लाईन आपली तयार होत आहे. तर हे तयार कसं होतं हे दाखवण्यासाठी दरवेळेस आपण बाजूला छोट्या चौकोनमध्ये आपलं डिझाईन तयार कसं होणार आहे फायनल हे दाखवत आहोत. तर तिकडे नेहमीच बघत चला, म्हणजे जसं जसं आपलं डिझाईन पुढे जातंय ते नेमकं का करतोय ती स्टेप हे आपल्या लक्षात येईल. तर दुसरी लाईन करताना सुद्धा आपण कनेक्टर नंतर एक लाल सीड बीड घेतला आणि आपले 7 तांदूळ मणी, त्यानंतर पुन्हा एक लाल सीड बीड, एक कनेक्टर आणि पुन्हा एक लाल सीड बीड, अशी अरेंजमेंट आपण रिपीट करत करत आपली ही दुसरी लाईन सुद्धा आपल्या कडीपर्यंत आणणार आहोत. म्हणजेच पेंडंट मधून पास करून कडीपर्यंत आणणार आहोत. आणि कडीपर्यंत आल्यावर पुन्हा कडीला गाठ मारणार. आपल्या 6 मिलीमीटर साईजचे मोठे जे मणी आहेत त्यातून सुई उलट दिशेने पुन्हा नेऊन पुन्हा तिसरी लाईन करायला सुरुवात करणार आहोत. तर असं दरवेळेस आपण कडीपर्यंत तोच दोरा गुंफत आणणार आहोत. तर इथे दुसरी लाईन सुद्धा झालेली आहे. आता तिसरी लाईन बघा कशी करतोय. तिसरी लाईन सुद्धा त्रिकोण हवाय आकार आपल्याला सुरुवातीला, म्हणून 2च आपण तांदूळ मणी घेतले आणि 3 सीड बीट घेतले, आणि त्यानंतर मात्र जसं आपण 2 लाईन केल्या त्याचप्रमाणे एक लाल सीड बीड, 7 तांदूळ मणी, एक सीड बीड, कनेक्टर, सीड बीड, अशी अरेंजमेंट करत करत पेंडंट पर्यंत आणणार. आता पेंडंटला बघा, पेंडंटच्या सुरुवातीला आपण जो लाल रंगाचा सीड बीड लावून घेतलेला आहे त्यामधूनच आपल्या ह्या सगळ्या मोत्यांच्या लाईन आपण पेंडंट पर्यंत नेत आहोत. म्हणजे पेंडंट मध्ये जाताना एकाच सीड बीड मधून सगळ्या मोत्यांच्या लाईन जात आहेत. तर इथे आपल्या 4ही लाईन तयार झालेल्या आहेत आणि आपण प्रत्येक वेळेस कडीपर्यंत दोरा आणून कडीला गाठ मारून तोच दोरा 4ही लाईन साठी वापरला. म्हणजे एकच दोरा आपण वापरलेला आहे हा पूर्ण तन्मनी हार तयार करण्यासाठी. आणि विशेष म्हणजे तांदूळ मण्यांचा यूज करून आपण हा तन्मनी हार तयार केलेला आहे आणि फक्त मोती वापरलेले आहेत. कोणत्याही प्रकारचे मेटलचे कनेक्टर वापरले नाही, फक्त आणि फक्त मोत्यांचेच कनेक्टर. आणि म्हणूनच तर आपण म्हणतो की आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये आपण घरच्या घरी तयार होतील असेच दागिने बघत असतो. आता शेवटी आपल्या कडीला गाठ मारून सुई आपली पुढच्या 2-3 मोत्यांमधून पास करून आपण धागा कट केला आणि 2 कड्यांच्या मध्ये एक हुक लावून घेतलं आणि तयार झालेला आहे आपला घरी असलेल्या वस्तूंपासून
बनलेला तन्मनी हार. तर आजचं हे डिझाईन आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत आपण जी ही मोत्यांच्या दागिन्यांची घरच्या घरी तयार करता येतील अशी डिझाईन बघितली, त्याची प्लेलिस्ट मी व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सगळी डिझाईन घरच्या घरी करता येतील अशी आहेत. तर अशीच नवनवीन पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.